शुभेच्छा देतो की त्यांनी 2008 पासून पाठपुरावा केला आणि आम्ही मागील 3 वर्षापासून येत असतो आणि माता रमाईंना नतमस्तक होत असतो आणि बऱ्याच आमच्या तरुण भीमसैनिकांना मार्गदर्शन करत असतो, उत्साह देत असतो की आपलं माता रमाई या वरळी स्थित ठिकाणी आपण गेलं पाहिजे। तर बहुजन महापुरुष उत्सव समितीच्या वतीने आपण इथे रथयात्रेचं आयोजन केलं होतं। सकाळी तिथे शाळेच्या मुलांनी लेझिम पथक होत आहे, त्यामुळे आम्हाला जरा उशीर होत होता इथे पर्यंत येण्यासाठी। माता रमाई जयंती निमित्त आलेल्या सर्व भीमसैनिक उपासक उपासिकांना मी केवळ वंदन करतो की तुम्ही आपल्या मातांचा आदर्श घेऊन पुढे चाललं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही आम्हाला सहकार्य केलं। जय भीम, धन्यवाद। सर्वांना जय भीम। या स्मारकासाठी जे मेहनत घेत आहेत हे स्मारक राष्ट्रीय झालं पाहिजे यासाठी आपण सर्वांचीच इच्छा आहे आणि ते झालंच पाहिजे, त्यात काही शंका नाही। पण मी या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, माता रमाबाई आंबेडकर नगर, नालंदा नगर, कामराज नगर, नेताजी नगर, जुनी रमाबाई RTO अशी या संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगर आपल्या या आंदोलनाच्या पाठीशी आहे। आपण कधी हाक द्या, आम्ही आपल्यासाठी सदैव उपलब्ध असू आणि आम्ही आपल्या या लढ्यात सोबत आहोत एवढं सांगतो आणि थांबतो। जय भीम। या ठिकाणी माता रमाई स्मारकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं एकत्रित येऊन स्वागत करतो, हे आपण स्वीकारा। तुम्ही आमचं जे स्वागत करत आहात तर ह्या स्वागताला विरोध आहे, कारण स्वागत करायचं असतं। आपण बोलवतो आम्ही पाहुणे नाही, आम्ही रमाईच्या लेकी आहोत आणि आमच्या रमाईच्या लेकीचं स्वागत रमाबाईमध्ये आमच्या छोट्याशा खाली याच्यामध्ये होईल, पण आम्ही रमाई जयंती साजरी करतो दरवर्षी। माता आवाज येतोय? सावित्रीबाई फुले जयंती, महात्मा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, संविधानाच्या आमच्या या महिला ज्या त्या संविधानाच्या परीक्षा सुद्धा देतात। तर अशा पद्धतीने आमचे संविधानाचे, तुम्हाला सांगते अंधश्रद्धेचे, पाली भाषेचे अशा आमचे 12ही महिने कार्यक्रम असतात आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे ज्येष्ठ लोक आम्हाला खूप म्हणजे सहकार्य करत असतात। काही हरकत नाही, पण आवाज तर जात असेल ना, तर मी तुमच्या सर्वांचे आभार मानते। तुम्ही आम्हाला इथे म्हणजे आम्ही आलो आणि आम्हाला आमच्या रमाईच्या लेकींना खूपच आनंद झालेला आहे आणि आज आम्ही सर्व लोकांचे बर्थडे साजरे करतो, परंतु आमच्या रमाईचा बर्थडे आम्ही आमच्या रमाबाईच्या पुतळ्यासमोर साजरा केला। केक आणून केक कापला आणि सर्व लोकांना वाटला। हे अतिशय म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग, कारण मला अजूनपर्यंत आठवत नाही की कोणी रमाईच्या नावाने केक कापलाय म्हणून। बाबासाहेबांचा कापतात, ठिकठिकाणी कापतात, खूप मोठा म्हणजे 100 वर्ष जातं, 100 किलोचा, 150 वर्ष जातं असे केक कापतात। पण आम्ही 127व्या जन्मदिनी केक कापून वाढदिवस साजरा केला, तर आम्ही खूप खूप कृतज्ञ झालेलो आहोत। तर बांधवांनो, तुम्ही आमचा काही सत्कार करू नका, फूल देऊ नका, दुसरे कोणी मान्यवर आले असतील तर त्यांना द्या, आमचं परम कर्तव्य म्हणून आम्ही इथे आलो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आईंनी खूप चांगल्या आणि मार्मिक पद्धतीने या ठिकाणी मत मांडलं, त्यांनी स्वागताला विरोध केला। स्वागत कोणाच केलं जातं? स्वागत फरक्यांचं तर आपण करतोच, पण आपल्या लोकांचं कोणी करत नाही आणि आपल्या लोकांचं करण्यासाठी या माय माऊलीसाठी जे झटले त्यांचं स्वागत करणं, त्यांचं
त्यांच्यावरती लक्ष ठेवणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आणि आपणच आपल्या लोकांना जर सांभाळून घेतलं नाही तर त्यांच्यावरती जर लक्ष ठेवलं नाही तरी हे पुढे जी विचारधारा आहे ती पुढे जात नाही. म्हणून आईंनी ज्या पद्धतीने मांडलं अशा आई जर अनेक तयार झाल्या तर खूप मोठी क्रांती होऊ शकते. म्हणून या अनुषंगाने रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि त्यांचा महिला मंडळ हे नक्कीच रमाईच्या जयंती दिनी रक्तदान करतील, हे चांगलं परम कर्तव्य करतील हे मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा घाटकोपर रमाबाई कॉलनी या विभागातून या ठिकाणी माता रमाईंना अभिवादन करण्यासाठी आलेल्या तमाम अनुयायांचं पुन्हा एकदा शतश आभार आणि यांचं ऋणी आहे माता रमाई प्रतिष्ठान. धन्यवाद. मागे बोर्ड लावले मग सगळे फोटो काढून लाडू जेवण ठेवा आपण काय बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आपल्याकडे काय माहिती असतात की लाडू अरे